नमस्कार मित्रांनो, संक्रांतीचा सण म्हटलं की तिळगुळाबरोबरच पारंपरिक पदार्थांची हमखास आठवण येते आणि त्यात घारीला एक वेगळंच स्थान आहे. भोपळ्याची घारी तर तुम्ही खाल्लीच असेल, पण ज्यांना भोपळा आवडत नाही त्यांच्यासाठी आज मी खास गाजराच्या घारीची सोपी आणि चविष्ट रेसिपी घेऊन आले आहे. तेलात टाकताच अगदी टम्म फुगणारी ही घारी खायला जेवढी चविष्ट, बनवायला तितकीच सोपी. तुमच्याकडे याला घारी म्हणतात की घारगे म्हणतात, आणि गाजर व भोपळ्याशिवाय अजून कोणत्या कोणत्या प्रकारच्या घाऱ्या तुम्ही बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी 1 किलो गाजर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यानंतर ही स्वच्छ केलेली गाजरे खिसणीच्या सहाय्याने अगदी बारीक बारीक खिसून घ्यायची आहेत. हिवाळ्याच्या दिवसामध्ये सहजरित्या तुम्हाला बाजारामध्ये गाजरे मिळून जातील. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपण सर्व गाजरे व्यवस्थित खिसून त्याचा बारीक खीस करून घेतलेला आहे. सर्व गाजरे किसून झालेले आहे आणि आता गॅसवर एक मोठं भांडं ठेवायचं आणि त्यामध्ये गाजराचा बारीक केलेला खीस ओतायचा. आता चमच्याच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने गाजराचा खीस ढवळायचा, जेणेकरून त्यातील अतिरिक्त पाणी हळूहळू सुटून व्यवस्थित वाफून जाईल. अगदी 5 मिनिटांमध्ये गाजरातील पाणी व्यवस्थित असं आटलं देखील आहे. हा खीस गॅसवरती मंद आचेवरती तसाच ठेवून द्यायचा. अधूनमधून त्यामध्ये चमचा फिरवायचा, जेणेकरून तो भांड्याला खाली लागणार नाही. आता 1 किलो गाजरासाठी 1/2 किलो होईल एवढा गूळ घ्यायचा. घारी तुम्हाला गोड बनवायची असेल तर 1/2 किलोपेक्षा थोडासा जास्त जरी घेतला तरीही चालेल. आता चाकूच्या सहाय्याने हा गूळ व्यवस्थित असा बारीक करायचा. आता गॅसवर ठेवलेलं गाजर देखील भांड्याला अजिबात चिकटलेले नाही. तुम्ही बघू शकता, गाजरातील पाणी पूर्ण आटून व्यवस्थित असं गाजर सुकं झालेलं आहे. आता गाजराच्या खिसामध्ये आपण बारीक बारीक चिरलेला सगळा गूळ घालून तो छान मिक्स करून घ्यायचा. थोडा वेळ हलक्या हाताने चमचा फिरवल्यानंतर गूळ विरघळून गाजराच्या खिसामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स होतो. गूळ आता गाजरामध्ये अगदी व्यवस्थित असा विरघळू देखील लागला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता, गाजरामध्ये गूळ अगदी व्यवस्थित असा मिक्स देखील झालेला आहे. आता या मिश्रणामध्ये वेलदोडे, सुंठ, जायफळ आणि थोडीशी बडीशेपची पावडर घालायची, जेणेकरून घारीला अजून देखील छान असा सुगंध येईल. त्यानंतर 1/2 किलो गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि ते या मिश्रणामध्ये थोडं थोडं घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गव्हाचं पीठ अगदी हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आणि घारी बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे. हे मिश्रण एकजीव होण्यासाठी 5 मिनिटे फक्त झाकून व्यवस्थित असं ठेवायचं. त्यानंतर हाताला पाणी लावून त्याचा हलकासा एक अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आणि एका पळपटावरती अगदी स्वच्छ धुतलेलं कापड थोडंसं ओलं करून पसरवायचं आणि त्यावरती ह्या गोळ्याची छानशी घारी बनवून घ्यायची. घारी बनवून झाल्यानंतर त्यावरती व्यवस्थित असे पांढरे तीळ लावायचे. आता गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तेल व्यवस्थित गरम झालं की हलक्या हाताने बनवलेली घारी तेलामध्ये सोडायची. दोन्ही बाजूनी घारी अगदी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आणि तुम्ही इकडे बघू शकता, घारी अगदी टम्म फुगलेली देखील आहे. आणि अशा पद्धतीने गाजराची खमंग आणि चविष्ट अशी घारी तयार आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे गाजराची घारी नक्की बनवून बघा. तुमच्या घरी लहान आणि मोठ्यांना देखील ही घारी नक्की आवडेल. आणि हो, घारीसाठी तयार केलेलं मिश्रण अगदी 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतं. गाजराची घारी चवीला खरंच अगदी 1 नंबर लागते, त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा बनवून नक्की बघा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.